काय चालू आहे ग? भाजी पण आणली. काय काय आणले? वटाणे. वटाणे आणले, स्वस्त झालेत बरं का वटाणे आता. अजून हे काय? कोथिंबीर एवढी. ठीक आहे, ठीक आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. बटाटे तर डायरेक्ट किलो आणले का? 2 किलो. 2? अच्छा. लसूण संपलेले होते आपल्याकडे आणि कोथिंबीर आता बघा ती जास्त आणलेली आहे ना. इथं आहे चिकन आहे का मटण आहे? मटण आणलेलं आहे. तर मला नेमकं टेन्शन होतं स्वयंपाक आज काय करणार. तिचे पप्पा लवकर येऊन गेले. मग आता तर टेन्शन मिटली आणि मटण खाऊया ना गणी. हां, मस्तपैकी छान छान मटण बनवूया. तर कोरडं करणार आहे मी. सुक्क सुक्क करणार आहे मी. तर चला पटापट बनवूया. माझ्या पोळ्या झालेल्या आहे. इथं मी पोळ्या करून घेतलेल्या होत्या आणि आता फक्त थोडासा भात टाकेल आणि मटन मटन खाएंगे. चलो. काय काय करू लागत तुला? कोण सांगतं? मी सांगतो. हां का? हां, काय नाही करू लागत तर मग. काय करू लागत? तर मग मित्र आपलं जे मटण आहे ते धुवून झालेलं आहे आणि तर कांदे कापायचे सुरू आहे आपले. आपले आपलेवाले कांदे कापायचे सुरू आहे ना. पटपट बनवून किती वाजले? 8 वाजले वाटतं ना. आज तर खूपच जे खाणार आहे आम्ही. खूपच खाणार म्हणजे पोट भरून खाणार आहे. 31st काहीच खाल्लेलं नव्हतं आम्ही. 31st खिचडी खाऊ घातली आणि आता पार्टी. उद्या सुट्टी असल्यामुळे आजचं पार्टी चालू आहे. तर मित्रांनो आपलं खोबरं जे आहे ते तर जळूनच गेलेलं आहे वाटतं. तर एकदम काळं करून घेतलं व्यवस्थित ना. भाजी व्यवस्थित यायला पाहिजे. तेव्हाच तर मजा येते खायला बी आणि चवही लागते. तर रस्सा वेगळा बनवणार आहे आणि आपलं जे आहे कांदा लसूण ते वाटून घेतलं म्हटले. भाजून घेतलेला आहे. रस्सा वेगळा बनवणार आहे आणि मटण जे आहे ते सुकं बनवणार आहे. तर म्हणून थोडंसं खोबरं जास्त घेतलेलं आहे. मटेरियल लागेल ना आपल्याला थोडंसं जास्त. तर आपले आपले खोबरं काय बोलते मला समजत नाही. खोबरं झालं भाजून तर बंद करते आणि आता खडे मसाले ते उभे मसाले तसा मसाला म्हणतो पण उभे मसाले जे आहेत ते भाजून घेते थोडंसं आणि मग फिरवून घेते मी पटपट. आता चालले काय ग? मसाले. दिस इज अ मसाले. मसाले चालले मसाले. हाय हाय तर काय मटण शिजवून घेतले. कार्यकर्त्यांनी मटण शिजवून घेतले
कोण कार्यकर्ता? आमचे कार्यकर्ता मंडळी, आमची मंडळी. रस्सा वेगळा बनवणार आहे मी. असं आहे का? आज काय विचार चालू आहे? रस्सा वेगळा आणि आपलं मटण आहे ते वेगळं. सुक्क बनवणार. हे काय टाकलं? हे काय टाकले? गार्लिक पेस्ट. गार्लिक पेस्ट, कांदा, लसूण, पत्ते मसाले सगळेच ऍड केलेले. मस्त भाजून घेते. नंतर मग टाकणार आहे मटण. काय टाकणार आहे? मटण हा ठीक आहे. आता आपलं मटण जाईल बरं का मित्रांनो. आज तर बेतच आहे मित्रांनो आपला. हा का ओ माय गॉड. हा एक चम्मच वेगळा. बघा बघा बघा. गजब गजब. अजब गजब. कसंही मटण. असंच खाणार आहे बरं का आम्ही. असंच खाणार आहे. मस्त मजा येऊन जाईल. आणि आता रस्सा वेगळा बनवणार आहे मी. रस्सा वेगळा. रस्सासाठी वेगळे मसाला केले. मीठ टाकून देते आता. मीठ टाकून देते एक मसाला टाकून मस्तपैकी. आणि एकच नंबर. मीठ टाकलेलं आहे आधी मी. थोडंच टाकेल ना. शॉर्ट बनाओ. शॉर्ट बनाओ. बनाओ. कसं भारी आहे. कसं भारी आहे. छान छान. एक नंबर. हा का बघा. पीस बघा. पीस पीस पीस. टाकून आता हे झालेलं आहे आपलं. आणि आता रस्सा तयार करते. आता रस्सा तयार करून घेऊ मस्तपैकी. तयार होते रस्सा. काय तयार होते का? रस्सा मटन रस्सा. मटन रस्सा का? Yes. आता याच्यात रस्सा जाईल बरं का. वाह वाह. तर आपला जो रस्सा होता मटन रस्सा तर टाकलेला आहे मस्तपैकी. आणि आता तर आम्ही बेकारच खाणार आहे. बेकार म्हणजे बेकार. क्या थांब राहू दे 2 मिनटं. आपला रस्सा मस्त उकडून राहिला बरं का. वास तर छानच येतोय आणि झालेलंच आहे. आणि इकडे आहे ना आपलं मटणही झालेलं आहे.
तर आता जेवण करायला बसतो आम्ही. आता झालं जेवण रेडी आणि आता आपलं जे रस्सा आहे तो मस्त उकळून राहिला आहे बघा. आणि आता आम्ही तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा कसा आलाय रस्सा. आता बंद करते आणि जेवायला बसते. बाय.